नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजले हो मंडळीनो? उद्या आहे वटपौर्णिमा. आज 28 तारीख आहे, उद्या 29 तारखेला वटपौर्णिमा आहे. आणि वटपौर्णिमेची तयारी म्हणजे वडाच्या पूजेसाठी काय काय गोष्टी लागतात त्या सगळ्याची तयारी म्हणून मी आता त्या गोष्टी काय काय रानात मिळत आहेत काय बघू त्या बघायला चालला आहे. आता मी आमच्या पाण्याच्या डागला आहे, डाग चढताना वर जाता. तर स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलमध्ये. आता संध्याकाळचं 4:30 वाजलेत. आज दिवसभर घरात होता, चाय बी पियाली नाही. आता म्हटलं जरा जाऊन येता, पाऊस पण पडला आहे. तर मला पण जरा असा एक्सायटेड झाला, तर रानात फिरायची इच्छा झाली. तसं मला माहिती आहे रानात काय मिळणार नाही, कारण ज्या गोष्टी लागतात म्हणजे फळा वगैरे त्याची सगळ्याची तयारी आत्ताच करून ठेवलेली आहे आधीच. म्हणजे बघा, मी बोलता तुम्ही पुढं वाटबीट बघा. हां ही आपली उभी डाग. तर फळांची तयारी म्हणजे काय का, उद्या वटपौर्णिमेला काय लागतं, काजूच्या बिया लागतात वानावर ठेवायला. मग त्या बिया परवा आपण काजू भाजलेल्या, त्यातल्या काय बिया काजू फोडायच्या ठेवलेल्या आहेत मुद्दामून वटपौर्णिमेसाठी. तर एक काम झाला. रानात तशा पण काय मिळणार नाही, सुक्या बिया सगळा आता संपलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा काय, करवंदा पण मी गावाला आल्यावर सुकवून ठेवली होती, तीच वापरू. खरी तर रानातली झाडावरची ती पिकलेली हवी असं मिळायला हवी, पण ता वटपौर्णिमेपर्यंत शक्यतो राहत नाही. आणि यंदा तर जास्तच उशीर आहे, महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 15 तारखेपर्यंत वगैरे असते. तेव्हा रानात नाही येताना करवंदीवर दिसली पिकलेली तर आणता येतात. अजून जांभला पण राहिली नाही. पाण्यावर जांभलीची भरपूर झाड आहे, पण काय राहिलं नाही. त्याच्यानंतर आजना लागतात. आता आजनीची झाडं ही बघा, ही पानं दिसत आहेत ना, ही आजनीची झाडं आहेत सगळी. तर ह्या उभ्या डागाच्या वरती सगळी आजनीची झाडं आहे, म्हणून अगदीच काय नाही तर आजना तरी मिळतील ह्या आशेवर मी आला आहे रानात आता. बाकी अजून काय काय लागेल, वडाची पानं लागतात. ती आई म्हणाली वडाची नाही मिळली तर मी आपल्या फणसाच्या पानांवर भागवीन. म्हटलं चालेल, कारण वडासाठी मग परत झाडावर चढायला लागेल वडावर. म्हणजे आई बोलली ठीक आहे, आता दाराशी आपला फणस आहे मागच्या बाजूला, जवळ मिळतील. बाकी अजून काय काय लागतं तर उद्या जेव्हा वटपौर्णिमेची आई तयारी करीत असेल त्या ह्याच व्हिडिओत कंटिन्यू किंवा वेगळा व्हिडिओ बनला तर त्याच्यात तुम्हाला सविस्तर दाखवीनच. तोपर्यंत रानात काय काय आपल्याला बघायला मिळते तर आता फिरून येऊया आपण. पहिला आम्ही शाळेत असताना आमचा हाच नित्यक्रम असायचा का, काय पाहिजे असेल तर पहिली ही उभी डाग चढायची, म्हणजे आजना तरी 100% मिळायची पिकलेली. बाकीच्या वस्तू आता आंबा पण लागतात. तर आंबा पण सीझन संपला तर तलीवर काल सासरवाडीत गेला होता, तिकडे येताना 1 किलो तर तोतापुरी आंबा आणलेत. त्यातल्या एका आंब्याची बारीक बारीक फोडा करू आणि ती वापरू, म्हणजे आंब्याचा प्रश्न सुटला. अजून काय लागतं, एवढाच. सुपारीचा तर इगडा लागतो, अख्खी सुपारीचा एक ठेवायला. आपल्या गौरीत हौसेचा हे भरतात ना सूप, आता इथं ताटात करतात, म्हणजे ताटात ती पानं ठेवतात. हौशाचा सूप असतं, तर त्याच्यात भरपूर काय काय लागतं. वरती येऊन पोचला, डाग चढून संपली. बघा बोलता आता काय मिळेल तर बघू. आता रानात आला आहे बघा, मस्त फुलं आहे ना. रानात आलाय तर असाच फिरून घेता, काजू खाल्लं पण फेऱ्या मारता. कुठं बारीक रोपं झालेलं असलं, पावसात भिजून पटकन आले असले बिया, जुन्या राहिलेल्या पात्र्याखाली राहिलेल्या बिया रुजतात ना, त्या बघू मिळल्या. तर एवढ्या आजनी बघितल्या पण कुठंच काय नाही बा. चला काय मिळेल तर मिळेल, नाही तर रान फिरायचंच आहे. सातिवनाच्या वाटाला येऊन पोचलाय. इथनं आता 2 वाटा फुटतात. एक शिरच्या वाटावर जाते, म्हणजे शिरगाव म्हणजे चिपळूणमधला शिरगाव नाही, घागरमध्ये आपल्याला शिर अशा नावाचं गाव आहे. त्याला महालक्ष्मी पण म्हणतात, सगळ्यांना माहिती आहेच. तर तिथं आलेला आहे. इथनं ती वाट शिमवर जाते, मग शिरत जाते. हे बघा इथनं फुटते.
एक वाट सातविनाकडे जाते. इथं आज जरा घुसून बघता का मिळला तर मिळला. काटा आहेत इकडं बघू. हरड लागले हरड. हां बाकी कुठं नाही तरी इथं असतात दरवर्षी, पण काय दिसत नाही कुठं, काय बी नाही. चला ठीक आहे. तर घरात जाऊन पण तयारीची कामं आहेच. त्या काजूच्या बिया आहेत ते थोड्या फोडायच्या आहेत. बाकी आंबा काय पाहिजे तर सकाळी फ्रेशमध्ये कापून लगेच तयारी करू, आताच नाही. हां चला आता डायरेक्ट वर डोंगराच्या वर पोचल्यावर व्हिडिओ चालू करता. मंडळींनो डोंगराच्या वर सपाट्यावर येऊन पोचलाय. सपाटावर तुम्हाला अगदी व्हिडिओच्या मध्ये समोर दोन हे दिसत आहे, कंपनी आहे ती जिंदाल कंपनी. खाडीच्या पहिलीकडे आहे, मध्ये पांढरी दिसते ना कंपनीच्या आधी, ती खाडी आहे जयगडची. त्याच्या इकडं नरवण वाघंबे असता मग आपलं गाव, ही वाडी आपली खाली. चला आणि हा बघा इकडं असा मस्त हिरवागार सगळीकडे झाला आहे. अजून बारीक आहे, पाऊस मध्ये मध्ये सुट्टी घेतो ना, जरा रेग्युलर पडला तर मजा आहे. हा बघा मुंग्यांचा पावसाळ्याचा सर्व काम सुरू झालं आहे सेविंगचा. आवल्याची पण झाडं होती इकडे रानात, गावठी आवलं, ती पण पावसात मिळायचं खायला. आता तातरी आहे की बघूया. मला काय जांभला पण अजून जांभला नाही, आज ना काय मिळली नाहीच. असो आता काय नाही, असं फिरून जायचं राऊंड मारून घरात, तिकडनं असा रस्त्याने खाली उतरू आणि घरात जाऊन बाकीची उद्याची तयारी सुरू करू. सगळा वसाडवाडी झाला आहे, वसाडवाडी. सगळा गाव रिकामी, म्हणजे शेताचं डोंगर सगळं. गाव तर घरात झालीच आहे. हा बघा इकडनं पाऊस किती लागत येतोय. या बांधाच्या पहिलीकडं मासू गाव हा खाली असा, आणि इकडं आपला चिंद्रावळे. ढग बघा भिजवते मला पाऊस. जर डोंगरावर आहे ना तर वाऱ्यान पाऊस आडवा लागतो. आता कुठंतरी एका ठिकाणी बसता गपचीत. मला पाऊस भिजवणार आहे घरात जाईपर्यंत. मे महिन्यात व्हिडिओत मला इथं बैलाच्या गळ्यातली घंटा मिळली होती, ती ह्या काजूला इथं लावली होती. ती
कोण चांगली आहे तर घेऊन गेला वाटतं. बरा झाला, चल त्याला त्याची वस्तू मिळली. आता काय फिरत नाही जास्त, एक एक बाण उतरत घरातच जात आता. बघा पाऊस लागून गेला आणि लगेच कसा मस्त जरा उन्हासारखा आला, सगळा टवटवीत चमकला बघा. चला आता इथनं खाली उतरायला पण वाट आहे, पण मी मुद्दामून जरा ह्या समोरच्या डोंगराला वलसा मारून इकडे मासू गावातल्या वाटण जाऊन रस्त्यावर जाता शिमोर, तिथनं रस्त्यान जाईन टाईमपास करीत घरात. कारण वाजलेत 4:30, अजून अर्धा तास आहे आपल्याकडं. 5 वाजता आपल्या घरात पोचायचं आहे, कारण बाबूला भात भरवायचा आहे. तेव्हा खेळवायला त्याला सांगायचं कोणतरी लागतं ना. चला, हा इथं वडाचं झाड आहे, पण वडाची नाही काढीत आता. आई आहे फणसाची काढीन बोलले, मग फणसाचीच घेऊ. हे बघा सशाचं कान आलं. आम्ही लहानपणी असं याच्यावर खेळायचं, असं हा गावात उपटून मस्त बारीकच्या बारीक. बघा सशाचं कान बघा. चला त्याचा एक फोटो काढू. हा बघा, हा मासू गावातल्या डोंगरांचा नजारा. बाबांच्या स्लीपर घालून आला मी, स्लीपर. तर चालताना त्यांचा फटाक फटाक असा आवाज येतोय ना, मस्त टाइमपास, भारी वाटतं. काही काही गोष्टी अशा असतात ना लहानपणापासून, ज्या आपल्या म्हणजे एक जीवनाचा एक भागच बनलेले असतात. ते ना आपल्याला त्याचं कुतूहल म्हणजे लय भारी वाटतं ते. म्हणजे असा चप्पल, असं काकत छत्री धरायची अशी, मस्त असं चालायचा. चला मासवातल्या जांभळीच्या झाडाकडे आला. तिकडनं जाम जोरात असा पावसाचा आवाज येतोय. तिकडनं जातोय का आपल्याकडे येतोय तर बघूया. इकडं तिकडं लांब आहे, जवळ नाही. पण समोरनं येतो बघा, आलाच. कसा रंध्रानं देतो बघा. ऐका आवाज, ऐका.
रस्त्यावर वाकदावर शिमच्या वाकणात एस टीचा व्हिडिओ मी काढताना तिथं येऊन पोचला. एस टी तर गेली मगाशीच आवाज आला. इकडनं खाली उतरूया. नेमकी तुम्ही फुल ट्रॅक पॅन्ट घातले. हा बघा आपला रस्ता आला. नेमका वारा आहे तिकडं, त्यामुळं पुढं दाखवते तुम्हाला पावसात तिथला रस्ता कसा वाटतोय. थांबा. हा बघा आता 5 मिनटं लवकर आलेला असता तर आपल्याला आता इथनं एस टी जाणारी बघायला मिळली असती व्हिडिओत. इथं उतरायला नाही, आपण असा इकडनं जायचं आहे. पाणी येतं जाम. हा बघा खाली कातल कसा येतात मस्त. आता समोरनं पाऊस लागतोय त्यामुळे आपल्याला शूटिंग समोरची काढता येत नाही. चला ठेवता मी आता. मग हा बघा एवढा पाऊस आहे. आता मी पाठमोरा उभा आहे म्हणून मला शूटिंग करता येतं आहे. मागनं आता पाछत्रीवर पाऊस लागतोय. हा बघा लगेच पाणी आला. आता खाली आता बघा इकडं वरती माणसं कामाला आहेत. कारण आपल्या वाडीतली जेवढ्यांची शेती आहे सगळी ह्या एका डोंगरावर आहे. त्या 2 वहिनी आहेत आपल्या बाजूच्या घरातल्या. मंडळीनू आपण रानात फिरत राहिलेला, पण इकडे पावसान धुक्यात माझी वाडी हरवून टाकला ना बा. काय दिसतच नाही पुढं. हा काय रे झाला. हा बघा ते बघा किती म्हणजे तो वारं व्हावतायत ना त्याच्याबरोबर हा बाष्प व्हावताय तर किती दिसतं बघा स्पष्ट एकदम. हां असं वाटतंय आकाश सरळ वरनं माझ्या ह्या रस्त्यावरच उतारला आहे. अजून 2 मिनटं थांबा. अजून ह्या पुढे झाडाच्या इथं गेल्यावर तुम्हाला खालच्या बाजूला दाखवता. अजून सगळा पांढरा झाला आहे. वा ढग पण गडगडत आहेत. गेला गेला वाहून गेला. आता बघा आता दिसतंय जरा समोरचा डोंगर, सातिवनाचा डोंगर दिसतोय. त्या सातिवनाच्या डोंगराच्या तिथनं आपण फिरत इकडं आलेला, म्हणजे किती फिरलेला बघा. हां बघा समुद्राकडनं कसं पांढरा पांढरा येते बघा सगळा धुका. आहेत घरं आहेत. लालपत्र दिसत आहेत. अरे छत्री उडते. हां दिसत आहेत लालपत्र. हा बघा इकडे बघा. हा खरा खेळ. ह्या लाटांबरोबर खेळायला लय मजा येते. काय पण बोला. म्हणजे कसा मजा पण करता येते आणि धोका अजिबात नाही. एकदम शून्य. समुद्राच्या लाटांसारखं टेन्शन नाही आहे ना. त्यामुळे कधी लाटांबरोबर खेळायचा वाटला ना
तर पाऊस पडत असेल तेव्हा गपचीप इथं रस्त्यावर यायचं कुठेतरी. बघा समुद्रावर जाण्यापेक्षा. वा वा वा, अजून जवळ ना दाखवू. हां चला घर गाठूया, 5 वाजायला आलो. बघा पाऊस लागतोय, गार वारा लागतोय, पक्षी वराटतायत मस्त. अरे 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 छत्री. बघा समुद्राच्या जरासा वरती फक्त पांढरा ढग आहे, आपला पांढरा आकाश आहे. बाकी सगळा एकच्या एक सलग काला ढग पावसाचा सगळा. चला आपण घराजवळ आलेला डांबरी रस्ता आणि आपण आता घरात जाऊ आपल्या कच्च्या रस्त्याला. चव्हाण आजीचा घर, पुढं सभागृह. भात केवढा मोठा झालाय बघा. चला तिथं जाऊन जरा बघूया. बघा इकडं फोड बेर नाही, फोड झाली सगळ्यांची. लाल गाडी, रमेश गुरुजी आलेत. आईला बांधाचा दगड पडला, पहिला बाजूला करूया आपण, कारण सुनीलदाची पण गाडी येते आता, गुरुजींची पण आले तर रात्री जाणार असतील. कुठनं आलाय हा? हां इथनं आलाय. हा बघा अगदी बांधाजवळ नेऊन ठेवलाय. हात वायच खराब झालं तर ह्याच पाण्यात धुलं. आता चला, हा कुत्र्यांची मजा बघा, मस्त खेळतायत. त्यांना आता काय सभागृह मिळलाय, सभागृहात असतात मजा करीत. पाऊस दिवसाला का बसतात तिथं. हां भात भात बघा कसा आहे. बघा भात हा एवढा वाढलाय. काढतंय. चला वाड्याकडनं जाऊया. चला मंडळीनो, आपला घर आला, कुत्रं पण आलं खालनं, बाबू बसलोय, बाबा बसलेत. आता आपण आईच्या शिव्या खायच्या, कारण घरातनं निघतानाच म्हणत होती महिना झाला पाऊस सुरू होऊन, आता काय जांभला आणि करवंदानी मिळणार आहेत, कशाला उगाच रानात जातो एवढा लांब. पण पाऊस सुरू झाला होता म्हणून मला मुद्दामूनच हौस होती रानात फिरायची, म्हणून मी गेला. चला आता अजून घरात काय काय तयारी करायची आहे ती त्याचा व्हिडिओ दाखवीन आणि मग संपवूया. हो संजयअण्णा, झाली काय सुट्टी? बघा संजयअण्णा इथं कामाला आहे. तिथं म्हणजे या वरच्या काकांच्या घरावर त्यांचा वरचा माळ्याचा पंदल नवीन बसवली. मंगेश दादा आणि संजयअण्णा आहेत. दादा बसलेत, जन्म पण आहेत. आणि हा बघा आपल्या घरात हा नवीन बारका पिल्लू मांजराचा आणलेला आहे, आणि मंगेश दादांच्याच घरातनं आणलेला आहे. परवाच्या दिवशी आणलाय. माऊ टुडुंग 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 टुडुंग. बाजूची भाजी दोघांना कोण केली होती? माझा
आपल्या घरात आता 2 मांजरं झाली. तो एक आणि एक कुठं आहे हा बघा, हा जुना पहिला. आपण याच्याकडनं आरुषकडनं आणला होता. हा एवढा मोठा झालाय. मस्त धग घेते. अजून पुढे बस तिथं. ते बसतात त्या बारका मांजूर तिकडे त्या वैलात बसतं. मोठा मांजूर इथं फाट्याला चिकटून बसतो. इकडं बघा पावसाची मजा घेत घेत लौकिक भात खातोय. हाय हाय मंडळी नू पावसानं भिजवला ना रानात. मग घरात आल्यावर पहिले कपडे बदललं आणि आता वारा मस्त सुटलाय, जाम जोरात सुटलाय. बाबूला भरवून झाला, आंघोळींग झाली त्याची. आता मी पण हा व्हिडिओ तर संपवतो, कारण काय आता बाकीची काही तयारी नाही आहे, सगळी तयारी झालेली आहे. काजू काय आई बोलली सकाळी लवकर पुढे सोडायचे आहेत आणि बाकी सगळं आता वटपौर्णिमेचा उद्या वेगळा व्हिडिओ बनवीन मग, पूर्ण तयारी आणि पूजाविजा सर्व. आणि आता हा व्हिडिओ इथं संपवतो आणि इंडिया आयर्लंडची मॅच आहे 20ची ती बघायला बसता माझा जो कधी कधी अशोक मामा होतो. हां तर व्हिडिओ इथं संपवता. कसा वाटला मला आजचा हा रानातला फेरफटका कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या अस्सल कोकणी चॅनलला. टाटा.